बोलायचं बंद कर पाहिजे आणि हे प्रॉपर रोलिंग केल्याशिवाय काय फायदा होणार नाही रोलिंग व्हायलाच पाहिजे काय नाही बरं तुम्ही म्हणू नका काय झाले रोलरने काय होऊ शकत तुम्ही म्हणू नका वायब्रंट इंजिनियर होणार थोडस नारायणगावच्या बाबतीतलं जी इमेज आहे ती खराब होत होती म्हणून माझा वाद झाला. म्हणजे मी माझी नारायणगावची इमेज जर मला जपायची असेल मला जर वाद घालावा लागत असेल तर तो मला केला पाहिजे. कालचाही प्रसंग तसाच आहे. व्हिडिओ प्रसार माध्यम काय पाठवतात काय दाखवतात याच्यापेक्षा माझ्या रस्त्याचं काम लवकर झालं पाहिजे. माझ्या सगळ्या व्यापारी वर्गाला त्रास झाला नाही पाहिजे. मागे याच व्यापाऱ्यांनी मला सांगितलं तो दिवाळीच्या आईन मोक्यावर झालता सगळं चालू झालं. त्यावेळेस मी त्याला सांगितलं आणि आताही माझं म्हणणं होतं की तू काम चालू केलंय तर संपव. एवढीच भूमिका होती. आपण 15 दिवस 3 आठवडे महिनाभर सांगितलं तर सांगून ऐकत नसेल वर एखादा त्याला सांगायला गेला तर तो त्यालाच जर शिवीगाळ करत असेल तर त्याची काय पूजा करण्याची आपली काय संस्कृती नाही. एखादा माणूस अर्वाच्य भाषेत समोर आपल्या सर्वसामान्य माणसाला शिव्या देतोय आणि ते आपण बघून शांतपणे तिथून जाणं हे काय आपल्या तत्वात बसणार नाही. अरे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलंच आहे न्याय मागून मिळत नसेल तर तो न्याय कोणावर वाजून मिळवला पाहिजे. मी काम करतोय ते तुम्ही मला संधी दिली म्हणून मला काम करताय आणि काम करतानाच सांगितलं होतं की तुमच्यासाठी सेवेसाठी पार्ट टाइम जॉब नाही करणार फुल टाइम जॉब करणार. त्या माध्यमातून 5 वर्ष मला संधी दिली. परत 2023ला आपल्या सगळ्या पॅनलला संधी दिली आणि हे तुमचं प्रेम आहे तुमचा पाठिंबा आहे. तुम्ही जे आमच्यासाठी उभं राहतात त्यासाठी केलेले कष्ट आणि त्याची जाण आपल्या सगळ्यांना या गोष्टीची आमच्या सगळ्या संपूर्ण बॉडीला आहे आणि म्हणून काम चांगलं करतं तर म्हणून काम जबाबदारी घ्यायची सवय ही लहानपणापासूनच आहे ती होती आणि म्हणून तर खरं तर आजपर्यंत काम करतात. नाही तर करोनाच्या काळामध्ये अनेक नेते आपण पाहिले घरी बसले जातात. आपण मात्र नेते मी एकटा नाही आपण मी का म्हणतो बरोबर जे सहकारी आहे सगळे सातत्याने त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. माणूस माणसाला कॅटायला मागत नव्हता. तेव्हा सुद्धा माझ्याबरोबरचे हे सगळे सहकारी असतील ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील ही सगळीच्या सगळी मंडळी जेव्हा जेव्हा सांगितलं जिथं जिथं सांगितलं तिथं तिथं ती सगळी उभी राहिली. आणि म्हणून खरं तर करोनाच्या काळामध्ये एकट्या दुकट्याने काम नाही. एकट्या दुकट्याचं कामच नाही टीम आहे. टीम मधला एकमेकांचा विश्वास आहे. एकमेकांनी एकमेकांसाठी केलेली काही गोष्टी आहेत म्हणून खरं तर टीम असते आणि ती टीमच्या माध्यमातून काम होतं. आजही वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम वेगवेगळ्या पद्धतीने होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आज तुम्हाला एक साधा मेसेज देतो. मला दीपक वादळी म्हणते आपण सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना आपण का नाही द्यायचं झेंडावंदनाचं मेसेज केला 100 नावं आली त्यातून एक 10-12 लोकांना ती संधी मिळाली. आज एक परत मेसेज आला त्यांचा ज्यांना संधी मिळाली म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. मी केलं का नाही संकल्पना मी मांडली का नाही. मी कालही एका ठिकाणी बोलले मला तेच सांगितलं की मेंदू वेगळा आहे काम करणारा हात वेगळे या सगळ्याला ऑर्गनाईज करणारा बाबू पाहिजे एवढाच विषय. हे सगळं सगळ्या नारायणगाव कारण जन्मगाव आपलं नारायणगाव आहे. जन्मभूमी आपली नारायणगाव आहे. कर्मभूमी आपली नारायणगाव आहे आणि ही जन्मभूमी कर्मभूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्माने पावललेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि हे सगळं जसं शरददादा सांगतात की आपल्याला आपली संपूर्ण तालुक्याची ओळख वेगळी करायची
तशाच पद्धतीची किंवा किंबहुना त्याच्यावर थोडी सरळ ही ओळख आपण आपल्या परिसराची केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला गरजेची जिल्हा परिषद आहे. ही सगळ्यांना म्हणतो तुम्ही कोणाही तुमच्या घरातून उमेदवारी द्या, निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. आणि आपण ते मागं मला वाटतं तात्यात केलंय की आपण काय सातत्याने आमचं म्हणणं हेच असते की आपल्या बरोबरच्या लोकांनी या क्षेत्रात आलं पाहिजे. कारण नुसतंच राजकारण वाईट म्हणून चालणार नाही, तर राजकारणाला एक संधी म्हणून, राजकारणाला एक सेवा म्हणून, राजकारणाला एक लोकांच्या बाबतीतली भावना म्हणून आपण जेव्हा पाहू तेव्हा खरं तर हा बदल अपेक्षित घडून येतोय. आणि मला वाटतं नारायणगावच्या बाबतीत त्या 5-7 वर्षामध्ये करायचा प्रयत्न आपण तो केला. आज नारायणगाव भयमुक्त आहे. कुणी काही जरी म्हणत असलं, माझ्याविषयी कुणी काही वाईट देत असलं, मला सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की मी सर्वसामान्य नागरिकांना आजपर्यंत कोणालाही त्रास होईल असं वर्तन माझ्याकडून झालं नाही. जोपर्यंत काही मेजर इश्यू समजून सांगून काही गोष्टी घडल्या तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारे मी स्वतः कोणाच्या अंगावर आजपर्यंत गेलेलो नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. लोक मला म्हणतील कदाचित गोंधळ, पण मी अनेक वेळा प्रश्नांची अडचणी सोडवण्यासाठी राहतो ना. अनेक वेळा आपण रस्ता पाहिला, 20-20 वर्षाचा रस्ता होणार नसेल, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा न्याय मिळणार नसेल, आंदोलनात तुम्ही त्याची पाहिली. मी त्यावेळेसही पोलिसांच्या गाडीवरून बाहेर पडलो, मी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडलो मागच्या दारांनी, पण ते सगळं शेतकऱ्यांसाठी होतं. आणि त्या आंदोलनाचा फायदा आपण पाहिला की 70,000 रुपयाचं गुंठ्याचं क्षेत्र असलेली जमीन सरकार आपल्याला देणार होतं, ते 4,13,000 रुपयापर्यंतचा भाव आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन केली. पोलिसांबरोबर वादही झाले. मध्ये एक व्हिडिओ आला होता पोलिसांबरोबर. माझं म्हणणं हे होतं की जर एखादा माणूस गुलानी मारणार आहे तर त्याला विष कशाला द्यायला लागते. पोलीस स्टेशनला आम्ही म्हणतो तुम्ही निश्चित स्वरूपात तुम्ही तुमचं जे म्हणणं आहे की ट्रॅफिकच्या समस्यावर उपाय करा, ते तुम्ही 50 पोलीस घेऊन येऊन त्याच्यावर ते थोडंसं नारायणगावच्या बाबतीतलं जी इमेज आहे ती खराब होत होती म्हणून माझा वाद झाला. म्हणजे मी माझी नारायणगावची इमेज जर मला जपायची असेल, मला जर वाद घालावा लागत असेल तर तो मला केला पाहिजे. कालचाही प्रसंग तसाच आहे. व्हिडिओ प्रसार माध्यम काय पाठवतात, काय दाखवतात याच्यापेक्षा माझ्या रस्त्याचं काम लवकर झालं पाहिजे, माझ्या सगळ्या व्यापारी वर्गाला त्रास झाला नाही पाहिजे. मागे याच व्यापाऱ्यांनी मला सांगितलं तो दिवाळीच्या आईन मोक्यावर जातो सगळं चालू झालं. त्यावेळेस मी त्याला सांगितलं आणि आताही माझं म्हणणं होतं की तू काम चालू केलंय तर संपव, एवढीच भूमिका होती. आपण 15 दिवस 3 आठवडे महिनाभर सांगितलं तर सांगून ऐकत नसेल, वर एखादा त्याला सांगायला गेला तर तो त्यालाच जर शिवीगाळ करत असेल तर त्याची काय पूजा करण्याची आपली काय संस्कृती नाही. एखादा माणूस आरवाच्या भाषेत समोर आपल्या सर्वसामान्य माणसाला शिव्या देतोय आणि ते आपण बघून शांतपणे तिथून जाणं हे काय आपल्या तत्वात बसणार नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलंच आहे, न्याय मागून मिळत नसेल तर तो न्याय कोणावर वाजून मिळवला पाहिजे. मला वाटत नाही की आपल्या माध्यमातून मी बघा चुका काम करताना होत राहतात, कधी कधी चुका होतही असतील, झाल्याही असतील, परंतु ती चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी सातत्याने मी मांडली, मी पाहिली आणि मी केलेली तुम्ही पाहिलंय. मी देवस्थानच्या बाबतीत जाहीर भाषणामध्ये मी सांगणारा माणूस आहे की अख्ख्या गावासमोर होय मी चूक केली, पण ती चूक का केली होती तर ती देवस्थानची घटना अशी होती या जुन्या अध्यक्षांनी केलेली की ती तर हयात ते माणूस अध्यक्ष राहणार होता. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तोच अध्यक्ष राहिला असता आणि तो काही सही करून आपल्याला काय दिली नसती. मी काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील, पण त्यानंतर ही देवस्थानची घटना ही 5 वर्षासाठी झाली हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्याविषयी अनेक काही समस्या, माझी भावना निरपेक्ष होती. मला स्वतःला अध्यक्ष होऊन मलाही तर हयात होता आलं असतं, मी तसं नाही केलं. मी ती घटना 5 वर्षाची करून घेतली आणि आजही ती घटना 5च वर्षाची आहे की जेणेकरून काम करणारी व्यक्ती अजून 5 वर्ष काम चांगलं करू शकतो, पुढच्या अजून 45 कदाचित काम करू शकतो. पण एकदा वयाचा उतार होत चालू झाला, माझं जर काम करायची प्रवृत्ती कमी झाली
तर मी त्या पदावर बसायला लायक आहे का? जर लायक नसेल तर मी तिथं आयात राहायचं का? यासाठीचा तो प्रयत्न होता. माझ्या बाबतीत अनेक गोष्टी पसरवल्या जातात, जाणीवपूर्वक पसरवल्या, पण मला त्याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाही. कारण माझं तुमच्याशी डायरेक्ट संपर्क आहे आणि तुम्हाला माहिती आहे बाबू पाटील जेव्हा काम करतो तो निरपेक्ष भावनेने काम करायचा प्रयत्न करतो आणि तो प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो. हे माझ्या सर्वसामान्य लोकांना माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं त्या दिवशी फॉर्म मारायला आपल्या बरोबर एवढी लोक काम केलं पाहिजे, जबाबदारी न झटकता काम केलं पाहिजे. तो माझा स्वभाव आहे. मी असं कधीच मानणार नाही हे माझं अडचणीचं काम आहे आणि मग मी इथून पळून जाणार. मी असा माणूस नाही. अडचणीचं काम असू द्या, माझ्या अंगावर येणारं काम असू द्या किंवा 4 लोकांनी मला बडबड केलेली असू द्या, पण मी माझं काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. भूमिका बदलत असतात. पृथ्वी गोल आहे. आज सूर्य, उद्या चंद्र तिथे येणार आहे. आज दिवस आहे, उद्या रात्रही आहे. ती भूमिका बदलत असताना आपण मात्र आपली जबाबदारीचं भान सोडायचं नाही. हा एवढाच शब्द मी तुमच्या या पंचवार्षिकला अत्यंत गरजेचं आपल्याला आहे. कारण 4 वर्ष जिल्हा परिषदची निवडणूक झाली नाही. नारायणगाव, वारुवाडी ही 2 मोठी शहरं आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि जर 2 मोठी शहरं आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये असतील तर मात्र 70-75 हजार लोक वस्ती आपल्याकडे आहे. तर मात्र आपल्याला अधिकचा निधी सांडपाणी असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, रोगराईच्या समस्या असतील, आरोग्याच्या विषयावर काम करायचं असेल, डॉक्टरांच्या बाबतीतले अनेक आपल्याला उद्या कॅम्प घ्यायचे असतील, सर्वसामान्य लोकांची जे आपल्याकडे आता ठाकर वस्ती आहे, ठक्कर बाप्पासारख्या योजना आपल्याला राबवायच्या असतील आणि अधिक आपल्याकडं जी दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी काम करायचं असेल. बोलून काम होत नाही. मी तुमच्या पुढे 1 तास भाषण दिलं आणि उद्या घरी जाऊन झोपलो आणि तुम्हाला मी म्हटलं मला फोन आला तर मी उचलला नाही, मी दुसऱ्या दिवशी म्हटलो फोन सायलेंट होता, तर त्याला काही किंमत नाही. मी शब्द देणारा माणूस नाही, मी शब्द पाळणारा माणूस आहे. मी एकदा एखादा शब्द दिला तर मी त्यासाठी कितीही वेळ आली तर मी प्रयत्न करणारा माणूस आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून तुम्ही खरं तर मला अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत मागच्या इलेक्शनला अत्यंत विश्वासाने मला पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण बॉडीला त्या पदावर बसवलंय आणि त्या विश्वासाला तडा जाईल असं कोणतंही काम माझ्याकडून होणार नाही, झालं नाही आणि इथून पुढे मी करणार नाही. याही जिल्हा परिषदच्या बाबतीत तुम्हाला तेच सांगतो. नारायणगाव वारुवाडी गट सर्वांग सुंदर, सर्वात अतिशय योजनाबद्ध केल्याशिवाय आपण सगळे शांत बसणार नाही. मी एकटा काम करणार नाही. ही सगळी जमलेली तरुण वर्ग आहे काम करायला माझ्याबरोबर. ज्येष्ठत्वाची नाती माझ्याबरोबर काम करायला आहे. अनुभवी माणसं माझ्याबरोबर आहे. जरी उमेदवार नौके असले, मी पण नौका होतो ना. 2017ला जेव्हा तुम्ही लोकांनी मला जबाबदारी दिली तेव्हा अनेक प्रश्न होते की बाबूरावला ही जबाबदारी पेलवता येईल का? होते का नाही? सगळ्या नारायणगावला होती. जबाबदारी दिल्याशिवाय पेलता येत नाही आणि ज्याच्याकडे टीम आहे, एकट्या दुकट्याचं काम नाही ना. त्या मी एकटाच आलोय आणि म्हटलो मला जबाबदारी द्या, नाही. त्याच्या मागे टीम आपल्याकडं प्रतिष्ठानच्या माध्यमातून आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आहे, गावकीच्या माध्यमातून आहे, भावकीच्या माध्यमातून आहे, सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आहे. या संपूर्ण गटात आपले मित्रपरिवार आहे आणि ती सगळीच्या सगळी आज जवळजवळ 10-12 ग्रुप हे घर टू घर जाऊन प्रचार करतात. मी सांगत नाही, मी बोलत नाही, हे त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. आजच्या मिटिंगा हे उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. मी एकालाही सांगितलं नाही. सगळेजण ह्या पद्धतीने काम करतात आणि का करतात तर ह्या सगळ्यांना त्यांना माहिती आहे बाबूराव जरी जिल्हा परिषद सदस्य झाला तरी सुद्धा आपण सगळे जिल्हा परिषद सदस्य विश्वास त्यांना तुम्हाला सगळ्यांना वाटतोय. कारण काल बाबूराव सरपंच होता तर प्रत्येकाला वाटत होतं आम्ही सरपंच आहोत. तुमची ही लोकांनी दिलेली आहे त्यामुळे त्याच्यावर लोक बसली तर त्याच्यात वाईट वाटायचं काही कारण नाही. तुमच्यातलाच मी आहे, वेगळा नाही. सर्वसामान्य माणसासारखंच मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहात. म्हणून आपलं सगळं नातं एकमेकांशी अत्यंत घट्ट आहे. 2023ला पण प्रचंड आरोप झाले, परंतु तुम्ही सगळ्यांनी ते आरोप झुगारून देऊन
पुन्हा एकदा विश्वास दाखवला. माझी विनंती तुम्हाला ही आहे, मला काम तुम्हाला माहिती आहे, पण एवढ्यावर न थांबता, नुसतं मतदान न करता आपल्या बरोबर आपले नातेवाईक मंडळी, आपलं कुटुंब, आपल्या मित्रपरिवार, हा आपल्या ज्या या 5-6 गटात आहे त्या गावांमध्ये जाऊन आपल्याला सांगावं लागतं. फोन होणार नाही, फोनवर तुम्ही स्टेटस ठेवा, फोनवर तुम्ही फेसबुकला पोस्ट करा, तुम्ही व्हॉट्सअपचे तुमचे ब्रॉडकास्ट लिस्ट करा, पण तुम्ही किमान 10 लोकांना तुम्ही फेस टू फेस जाऊन भेटा, काम करा, मतदान करा, तुम्हाला अडचण येणार नाही. शब्द तुम्ही द्या, पाळायचं काम माझं आहे. तुमचा शब्द माझ्या शेती अनमोल आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.